जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला गाडीमधून, कारण की निघालोत आम्ही बॅग पॅक करून सगळे. आणि आम्ही दोघे ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट घातलेले आहेत आणि ह्या दोघींनी बघा जुडिओ. असं चाललेलं आता मंदिरामध्ये. आणि कालची रंगपंचमी खूप छान होती इकडे असं मी ऐकलं मंदिरात, पण काल येता आणलं नाही कारण की आम्हाला ज्योतिबालाच जास्त लेट झालं आणि त्याच्यानंतर मग आज सकाळी यायचं होतं, त्यामुळे नाही येत आलं काल रात्री. सो निघालोत. आणि डॉक्टर सनी टाके काय म्हणतील दोन शब्द? काय नाही, खूपच उत्सुक आहो आम्ही देवीचं दर्शन घ्यायला. दरवर्षी घेतो, म्हणजे आता सध्या तरी तशी प्रथा आहे आणि अशीच कंटिन्यू राहील. आणि यावर्षी पण सुरुवात छान झाली. चलो भेटूया आता. मंदिराच्या इकडे शूट करून तर देणार नाही आय गेस आतमध्ये, जसं काल आपल्याला ज्योतिबाला दिली. ज्योतिबाला काल जास्त गर्दी नव्हती म्हणून आपण त्यांना विचारलं की बाबा असं असं आमचं युट्यूब चॅनल तर तिथे आम्हाला टाकायचं आहे, तर त्यांनी दिलं करून कारण की गर्दी नव्हती. पण बघूया आता. गाडीत फार कचरा झाल्यावर मी अगरचा हँडेड व्हॅक्यूम क्लीनर वापरतो, जो की खूप हँडी आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे. सो बघा इकडे खूप कचरा. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, जाऊन चेक. झटपट चेंजिंग. झटपट चेंज केलेलं आहे मी ॲक्च्युली शर्ट आणलेला पण तो ब्लॅक होता, पण आता इकडे आल्यानंतर मग मी चेंज केलं आहे. एक कुर्ता घेतला छान. कसा वाटतं कुर्ता कमेंट करून सांगा नक्कीच मला. आणि कुर्ता स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर सनी टाकाय. चला चला, आल्यावर विल्यावर नको. चला झालं घेतलं. हॅलो, हो आलंय. तुम्ही कुठं आहात? दिसत नाही. फाल्गुनी ही घे ना. नाही ही घे. सो देवीची सुंदर अशी ओटी आणि ग्रीन साडी घेतलेली. सो हे दादा कालपासून तुम्ही आम्हाला ते सजेस्ट केलेलं आणि काल यांनी आपल्याला तिथे थांबायला सांगितलेलं पन्हाळ्याला, पण ह्या असल्यामुळे थोडंसं पॉसिबल नाही झालं. सो दादा आपला नाही आहेत ना अजून. बघ आमची पूर्ण फॅमिली आहे. यांनी सजेस्ट केलेलं ते काल काय प्लॅनिंग केलेलं नाही आज नाही. आम्ही ऑलरेडी 4-5 दिवस गोव्यात होतो, तिथून मग इकडे एक दिवस यायचं ठरवलं. हे तू काकांना हाय केलंस? काकांना हाय केलं? झोपायचं छान छान बाळाला छान छान. बघू बाळा, मला पण लावता लावा. काय काय मोकळच दादा लावा की. या लावा लावा लाव फलक. 50% मान दिलाय तो. घ्या दादा लावा, यांना पण लावा.
हे काने मागच्या कान उठली म्हणजे काय करायचं. चलो थँक्यू. दादांनी वेळात वेळ काढून आम्हाला इकडे भेटायला आले त्याबद्दल थँक्यू. फाल्गुनी ते निघतात दादा. या आता आमच्या इकडे आले की फोन करा. आधी मला सांगा. हो. आता नंबर एक्सचेंज झाला आपला तर त्यामुळे काय नाही. तुम्ही पण आले की तुम्ही आता फॅमिलीला घेऊन या डायरेक्ट आमच्या इकडे. सो छान दर्शन झालं देवीचं. गर्दी नव्हती. 10-15 मिनिटातच बाहेर आलो आणि छान वाटलं. प्रसन्न वाटलं ना. कसं वाटलं देवीचं दर्शन? प्रसन्न वाटलं ना एकदम. आणि ह्यावेळेस आतून होतं ना, नाहीतर बाहेर ते कोविड नाही. लास्ट टाइम पण बाहेरून होतं, ह्यावेळेस आतून होतं. तो बरं वाटलं देवीच्या ह्याच्यात जाऊन. सो थोडासा शॉर्ट काढायला मिळाला विचारून, तर तो मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला असेल. आणि देवीने एवढी सुंदर साडी परिधान केलेली ना की खूप आवडलं आम्हाला. काय घेते आई? बांगड्या घेते. हे द्या 1 डझन. बघून आणि छान छान बांगडी. वाव, परफेक्ट झाली. कलर दुसरा दे ना, रेड वगैरे. हे बघ एवढे कलर आहेत मस्त. एकच साईज आहे ना काका? एकच साईज आहे ना. हो, एका बंडल में एकच आहे. वो साईज में ती का. खूप छान असं दर्शन झालं आणि आलेलो आहोत. तर खूप लोकांनी मेसेज केले की तुम्ही कुठे आहात. तर कोल्हापूरला आदल्या दिवशी मी स्टोरी टाकलेली आणि उद्या किती वाजता जाणार ज्यांनी डीएम केले त्यांना पण सांगितलेलं. पण काही लोकांना भेटता नाही आलं. दादा आले आवर्जून भेटायला, तर धन्यवाद. आणि त्यांनी फुलगुच्छ, चॉकलेट, स्वीट हे सगळं आणलं. तर याच्या व्यतिरिक्त आम्हाला प्रेम पण खूप दिलं, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि हे बघा इथं मशीन चालू झालं. अभि बघ आमच्याकडे मोबाईल तुझ्यापेक्षा भारी. हॅलो बोल बाबा. हॅलो बाबा. हॅलो. बीट द हिट. शो आहे का दादा? चेंज ड्रायव्हरला थोडीशी सुट्टी देऊन नवीन ड्रायव्हर आम्ही इथे. कारण ओल्ड ड्रायव्हरला पिक्चर बघायचा आहे. येस, फुलवंती. प्राजक्ता माळीचं फुलवंती बघतोय. आणि आमची पोरी मस्त झोपली. डॉक्टर साहेब पण झोपलीत का? सो हॉटेल अतिथी प्युअर व्हेज. आम्हाला इकडे झुणका भाकर आणि पिठलं भाकरी दिसले, ते आम्ही खायला इकडे थांबलो. आणि देखो आदित्य रॉय कपूर अँड नो एसी. व्हेज खायचं म्हणजे मला इकडे पिठलं भाकरी मी मस्त मागवलेली आहे. आणि त्याच्यात वांगा आलंय, पिठलं आलंय, डाळ आली आहे, दही आणि ठेचा आणि सन्नी टाकळे. एकच बोललो मी. सो गाडी साताऱ्यात बसली म्हणजे तुम्हाला कळालं असेल की एक्झॅक्टली काय असेल. तिकडे पुढे साताऱ्यात काय येतो मी कमेंट करून सांगा. तुम्हाला पुढे कळेलच, पण आता पॉज करून सांगा की साताऱ्यात आल्यावर माझं काय फेवरेट आहे साताऱ्याचं. सगळ्यांना माहिती आहे ऑलमोस्ट. हेच ते डिंक लाडू आहेत. त्याच्यासाठी मी
वेडा झालेला. साताऱ्यात आले की डिंक लाडू म्हणजे तुम्ही चंद्रविलासमधून कधी डिंक लाडू खाऊन बघा आणि खाऊन जा. बाकीचं कुठे मी खरं सांगतो की तुमच्या इथे डिंक लाडू जेव्हापासून घेतलेत ना मी दुसरे डिंक लाडू नाही खात. आणि मी युट्यूबर आहे सो सगळ्यांना माहिती आहे की मला इकडे चंद्रविलासचे डिंक लाडू आवडतात. चर्चा नको म्हणून मी जास्त घेतलेत. 2 किलो आणि 1 पाव किलो असे एवढे घेतलेत की लवकर म्हणजे पप्पांना दादाला आम्हाला सगळ्यांना आवडतात घरात. आम्ही 6 लोक त्या हिशोबाने आणि कोण कोण गेस्ट पण येतो त्यांना पण द्यायला आणि रचनाला पण पाहिजे तर त्या हिशोबाने पण एक बच्चो गो बॅक. आईने काय आणलं बघ. आईने काय आणलं. आई काय आणलं. आई बाबा आईने काय आणलं बघ. दिदीला दिलं दाखवते. झाली यांची भांडणं सुरू आणि टेम्पररी एक आपल्याला तर राहत नाही तर काय करणार. खायला पण घेतलं. फुलवंती हे फाल्गुनी एवढी सगळी बॅग गाडी भरलेली बॅगनी काहीच मागचंच बघायला पण जागा नव्हती. हे लोक येतात एवढेसे कपडे घेऊन. नायसाच्या बॅग मध्ये किती कपडे होते मोजून 4. हा पाहिजे अजून तर घेऊन जा. आणि त्यात पुढे ठेवलायचा. फायनली ट्रिप आमची मस्त संपलेली आहे आणि सनी दादानी खूप भारी स्टे आम्हाला गिफ्ट मध्ये दिलेला त्याबद्दल शतशः आभारी आहोत तुमचे आम्ही. वेलकम. आणि चंद्रविलासचे लाडू खाऊन मस्त हॅपी राहणार आहे. आणि धन्यवाद. खूप छान गाडी चालवली. आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड की मला को ड्रायव्हर मिळाली एक. आम्ही ट्रिपला जाता येत होता. बाय बाय गुंड्या. गुंडू बाय. फायनली फाल्गुनीची बर्थडे ट्रिप इकडे एंड होत आहे आणि मजा आली. जाताना गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन आणि येता वेळेस महालक्ष्मी ज्योतिबाचं दर्शन मिळाले. कसं वाटतं तुला. काही नाही काही प्लॅन नव्हतं असं पण छान झालं. अदन्यानं आवाज देते दीदीला. आता बिल्डिंग खाली आलो तर दीदी आवाज देते. कुठे आहे दीदी. दीदीला आवाज दे जोरात आवाज. आणि तिला ना दीदी बोलायला आम्ही सांगितलंच नाही. तिच्याहून ती दीदी बोलायला लागली. जोरात दे दीदी. सो चला अजून बरं ब्लॉग एंड करायचं नाही. आता दीदीला भेटायचं पहिले आम्हाला. दीदीला भेटल्यानंतर एंड काढायचं. ए हाय कर ना इकडे हाय करणार रे. हाय करणार रे शोंड्या. ए शोंड्या हाय कर ना. हाय कर सगळ्यांना. आणि त्यांना फ्लँकिश पण दे. त्यांना फ्लँकिश दे व्यवस्थित दे. हा फ्लँकिश पण दे त्यांना सगळ्यांना. फ्लँकिश पण दे त्यांना सगळ्यांना. मुडी काम आहे सगळं आमचं. ठीक आहे चलो. कोण आहे रे. दीदी बरोबर कोण मट्टी करतो. दीदी 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 ऐकून ना ऐकल्यासारखं तू मुद्दामन करते का. बघ ना बघतच नाही. सावी हे सावं दीदी चाचूल ना बघितलं तू. झाली सुरुवात. एवढी डेंजर आहे ना ती बघ.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी